हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला, आज मी ना तुम्हाला ब्राउनीची रेसिपी दाखवणार आहे। तर पाहू शकता किती छान अशी ब्राउनी झालेली आहे, तुम्ही बघा। आणि त्याच्यावरची क्रॅक पण बघा। जर ब्राउनीला क्रॅक पडले ना तर समजून जायचं ब्राउनी खूप छान झालेली आहे। त्यासाठी मी ना 200 ग्राम डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेला आहे आणि 100 ग्राम बटर घेतलेला आहे। तर आपल्याला हे चॉकलेट आहे ना मेल्ट करून घ्यायचे। तर बघा, पाहू शकता मी इथं मेल्ट करून घेतलेलं आहे चॉकलेट। तर आता ह्याला आपल्याला थंड व्हायला ठेवायचे साईडला। डबल बॉयलर करून तुम्ही चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता। म्हणजे डबल बॉयलर म्हणजे खालती पाणी आणि वरती चॉकलेटचा बाउल ठेवून तुम्ही चॉकलेट मेल्ट करू शकता। तर इथं ब्राउनी बनवण्यासाठी मी ना 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। हे बघा, आता हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे। पूर्ण आपल्याला चाळून घ्यायचं आहे हे सगळं। आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी भरून पिठी साखर घ्यायची आहे। तर आपल्याला पिठी साखर पण पूर्ण चाळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ना बेकिंग पावडर टाकायचं आहे। तर हे बघा, पाहू शकता मी अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकलेला आहे। आता हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे। तर हे चाळून झालेलं आहे। इथं डार्क कोको पावडर आहे, मी हे 3 चम्मच डार्क कोको पावडर टाकणार आहे। तर हे बघा, आणि इथं मिल्क पावडर पण टाकायचं आहे तुम्हाला। इथं अर्धी वाटी, त्याच वाटीच्या प्रमाणाने अर्धी वाटी दही घेतलेला आहे। तर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चॉकलेट आपलं थंड झालेलं आहे, हे चॉकलेट पण आपण त्याच्यामध्ये टाकूया। पहिले हे सगळं आपल्याला असंच फिरवून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कारण ह्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकले ना तर ह्याला दूध वापरायची गरज नाही आहे, आपण त्या पाणी वापरून पण बॅटर बनवू शकतो। आता मी आहे ना त्या बाउलमध्ये चॉकलेट होतं ना, त्याच बाउलमध्ये थोडं थोडं करून पाणी टाकते आणि ते केकच्या बॅटरमध्ये टाकणार आहे ब्राउनीच्या। हे बघा, अजून थोडंसं कमी पडलं आपल्याला। तर आता हे परत आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर आहे ना मी बटर आहे ना इथं सॉल्टेड बटर घेतलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ असतं ते। आणि जर तुम्ही बिना सॉल्टेड बटर घेतलं ना तर त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकू शकता तुम्ही। तर बघा, इथं बॅटर बघा किती छान असं आपलं मस्त असं झालेलं आहे रेडी। खूपच सुंदर दिसते, पाहू शकता किती शाईन आले त्या बॅटरला। तर आता इथं मी टीन तयार करणार आहे। तर हे बघा, मी याच्यामध्ये थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे। तुम्ही बटर पेपर पण लावून ठेवून बनवू शकता। आणि याच्यामध्ये थोडंसं मैदा टाकून हे पूर्ण डस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला, मस्त असं। आणि आता आपल्याला हे बॅटर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाहू शकता किती छान असं बॅटर दिसते बघा, मस्तच। आता याच्यावरती मी थोडेसे अक्रोड टाकून घेते। हे बघा, मस्तच। आता याला आपण बेक करायला ठेवूया। तुम्ही 45 मिनटं बेक करून घ्या, मस्त असं आपला ब्राउनी तयार होते। इथं माझे 45 मिनटं झालेले आहेत। तर आपली बघा किती छान अशी ब्राउनी दिसते, किती मस्त असे क्रॅक पडल्यात बघा त्या ब्राउनीला। खूपच सुंदर, खूपच छान दिसतात ते। तर हे बघा, आपली रेडी आहे। मी आता हे थंड व्हायला ठेवायचे। थंड झालं की आपल्याला हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, पाहू शकता। आता इथं मी पीस करून दाखवते तुम्हाला। मस्तच असं ब्राउनी झालेली, खूपच टेस्टी। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा माझी। पाहू शकता किती चॉकलेटी आणि किती मस्त, खूपच छान। मी तुम्हाला इथं खाऊन पण दाखवणार आहे, खूपच छान झालेली आहे। तर नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज। पाहू शकता आता मी इथे याच्यावरती ना हर्षीजचं चॉकलेट टाकणार आहे।
मस्तच असं दिसते, पाहू शकता किती सुंदर असं दिसते बघा. खूपच सुंदर. तर या तुम्ही पण खायला. मस्तच. आहा, काय सुंदर दिसतंय. वाव. आणि खायला पण एवढी टेस्टी झालेली ना, खूपच टेस्टी झालेली. मी तुम्हाला खाऊन बघते बघा, खूपच टेस्टी झालेली. चला तर मग या खायला. बाय.